नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे, कारण की प्रत्येक एग्जाममध्ये आपल्याला या जिल्ह्यावर प्रश्न विचारला जातात। जेव्हा तुमची तलाठी भरती असते, पोलीस भरती असते आणि इतरही आरोग्य विभाग सगळ्या एग्जाममध्ये जे असतात, जिल्ह्यावाईज एग्जाम असतात, त्या सगळ्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। याच्या आधी सुद्धा आपण 4-5 जिल्ह्यांच्या माहितीवर व्हिडिओ घेतलेला आहे। जर तुम्हाला ते बघायचे असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। त्या सगळ्या व्हिडिओची आणि या व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक हवी असेल ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही जा आणि टेलिग्राम चॅनल जॉइन करून सगळ्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे। त्याच्यामुळे काय होणार, मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत पुणे या जिल्ह्याची ठळक काही माहिती आपण बघून घेऊया। तर बघा, पुणे या जिल्ह्याचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे, तर पुणे याच ठिकाणी या जिल्ह्याचं मुख्यालय आहे। या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? पुणे जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ तर ते आहे 15,642 चौरस किलोमीटर। हे जे आहे पुणे या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे। या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे पुणे जिल्ह्याची, तर ती आहे 94,26,959। ही जी लोकसंख्या आहे ही पुणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या आहे। या जिल्ह्यामध्ये पुरुष महिला प्रमाण किती आहे, म्हणजेच काय, तर दर 1000 पुरुषांमागे या जिल्ह्यामध्ये एकूण किती महिला आहेत त्याचं प्रमाण म्हणजेच पुरुष महिला प्रमाण। तर या पुणे जिल्ह्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे 910 अशा महिला आहेत। दर 1000 पुरुषांमागे 910 महिला आहेत। तर हे झालं याचं प्रमाण। तर नंतर बघा, पुणे जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे, तर 87.19% ही जी आहे पुणे जिल्ह्याची एकूण साक्षरता आहे। अशा प्रकारे ही जी काही महत्त्वाची जी ठळक माहिती आहे आपण बघितलेली आहे। बघा, ही जी माहिती आहे ना आपल्याला जोड्याला फॉर्मॅटमध्ये किंवा वन लाइनर प्रश्न, मल्टी लाइनर प्रश्नामध्ये सुद्धा विचारले जातात। त्याच्यामुळे एक्झॅक्टली हे जे असतं ना, हे जे आकडे आहेत ना आपल्याला माहीतच असायला हवं। ठीक आहे, चढता क्रम किंवा उतरता क्रम असे प्रश्न असतात। त्याच्यामुळे ही जी माहिती आहे व्यवस्थित आपल्याला आकडे माहीत असायला हवं। हे जे आकडे आहे ना थोडे मागे पुढे होऊ शकतं, म्हणजे कमी जास्त थोडे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतात, परंतु व्यवस्थित तुम्ही बघायचं आहे आणि तेच तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर बघा, या आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पुणे जिल्ह्याचं स्थान हे कोणत्या ठिकाणी आहे ते आपण व्यवस्थित बघून घेऊया। तर इथे कुठे आहे पुणे जिल्हा, बघा, तर पुणे जिल्हा आहे हा ग्रीन मध्ये जे तुम्हाला दिसत आहे ना, हा आहे पुणे जिल्हा। ठीक आहे, तर या जिल्ह्याचा आकार कसा आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण की आता MPSC मध्ये खूप हार्ड असे प्रश्न विचारले जातात, त्याचं लेवल दिवसेंदिवस जास्त होत आहे। त्याच्यामुळे आपल्याला असं सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे MPSC मध्ये। तर प्रश्न होता म्हणजे प्रत्येक राज्यांचे जिल्ह्यांचे नकाशे होते किंवा राज्यांचे नकाशे दाखवतात आणि आपल्याला ओळखायचं असतं की हा नकाशा कुठल्या राज्याचा किंवा कुठल्या जिल्ह्याचा आहे। त्याच्यामुळे आपल्याला असं आकार सुद्धा थोडं म्हणजे आपल्या डोळ्याच्या खालून गेलं म्हणजे आपल्याला थोडी आयडिया होऊन जाते की कुठल्या जिल्ह्याचा हा आकार आहे किंवा कुठल्या राज्याचा आकार आहे। थोडं व्यवस्थित तुम्ही लक्ष ठेवून बघा। तर बघा, पुणे जिल्हा, तर या पुणे जिल्ह्याला कोणकोणत्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, मी इथे मला वाटतं PPT मध्ये दिलेलं नाही आहे, मी असं व्यवस्थित असंच सांगते तुम्हाला। तर बघा, आपल्याला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की एखाद्या जिल्ह्याला किंवा एखाद्या राज्याला इतर कोणत्या जिल्ह्यांच्या किंवा इतर कोणत्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, हा प्रश्न आपल्याला विचारला जातो। आणि त्याचबरोबर किती राज्यांच्या किंवा किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत असे आपल्याला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत। तर हा झाला आपला पुणे जिल्हा। बघा, तर इथे मार्क केलेला आहे मी। तर पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, तर ते जिल्हे आहेत अहमदनगर, ठीक आहे, ठाणे, रायगड, सातारा आणि सोलापूर। ठीक आहे, परत बघा, सोलापूर, अहमदनगर, ठाणे, रायगड आणि सातारा। तर एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा या जिल्ह्याला लागलेल्या आहेत। ठीक आहे, पुणे या जिल्ह्याला। असं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नकाशाचा अभ्यास करताना तुम्हाला नकाशाचा अभ्यास जो आहे ते व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, 5 जिल्ह्यांच्या सीमा या जिल्ह्याला लागलेल्या आहेत, पुणे या जिल्ह्याला। नंतर बघा, या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे, ते तालुके कोणकोणते आहेत ही सगळी आपल्याला माहिती असायला हवी। तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत। हे बघा, इथे तुम्हाला मॅप सुद्धा मी इथे दिलेला आहे। ठीक आहे, मॅप मध्ये क्लिअर नाही आहे
पण असा आकार आहे या जिल्ह्याचा. ठीक आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत. तर ते आहेत पुणे शहर आहे, हवेली पुणे, खेड म्हणजे राजगुरुनगर, त्याचबरोबर आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, पुरंदर, शिरूर, दौंड, इंदापूर आणि बारामती. हे जे सगळे तालुके आहेत हे पुणे जिल्ह्यातील 14 तालुके आहेत. ठीक आहे. आपल्याला एकूण किती आहे ती संख्या माहीत असायला हवी, जसे 14, आणि कोणकोणते आहेत ते सुद्धा माहिती असायला हवं, कारण की जेव्हा जिल्हा परिषदच्या किंवा जिल्ह्यावर पोलीस भरती, तलाठी भरती अशा एक्झाम असतात ना, ही सगळी डिटेल जी आहे ते आपल्याला माहिती विचारल्या जातात. नंतरचे बघा, मी याला थोडं मोठं करून घेते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर या जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ हे किती आहेत? विधानसभा तर 21 आहेत. त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघ हे जे आहे 4 आहेत. तर ते कोणकोणते? पुण्यामध्ये आहे बारामती, शिरूर आणि मावळ. हे जे आहेत लोकसभा मतदारसंघ आहेत 4, विधानसभा आहे 21. त्याचबरोबर या पुणे जिल्ह्यामध्ये 75 जिल्हा परिषदा मतदारसंघ आहेत आणि त्याचबरोबर 150 पंचायत समित्या सुद्धा मतदारसंघ आहेत. ठीक आहे. ही जी ठळक माहिती आहे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल, त्याच्यामुळे तुम्ही काही या PDFची वगैरे काळजी करू नका, तिथे तुम्ही अवेलेबल असणार आहे. फक्त लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्ही जॉईन नसेल केलं, पहिली वेळ असेल हा व्हिडिओ बघत असाल तुम्ही, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्रामला सुद्धा. नंतरची स्लाईड बघा. तर नंतर जे दिलेलं आहे मी व्यवस्थित इथे तर नंतर जे आहे नद्या. तर या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या वाहतात? कोणत्या जिल्ह्यामधून? तर पुणे जिल्ह्यामधून. तर बघा, प्रमुख नदी जी आहे या जिल्ह्याची ती आहे भीमा नदी, आणि ही जी नदी आहे सर्वात मोठी नदी आहे, आणि या भीमा नदीचा उगम जो आहे भीमाशंकर या ठिकाणावरून होतो. ठीक आहे. नंतर या जिल्ह्यामध्ये नीरा, मुळा, मुठा, घोड, भामा, कान्हा, इंद्रायणी, पवना, मांडवी, कुकडी आणि मीना या सुद्धा नद्या या जिल्ह्यामधून वाहतात. पण प्रमुख जी नदी आहे ती आहे भीमा नदी. ठीक आहे. नंतर बघा, या जिल्ह्यामध्ये नद्या व त्यांची उगमस्थाने सुद्धा आहेत. तर ते सुद्धा आपण बघून घेऊया. याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे, जास्त करून जोड्या लावा या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. नद्या व त्यांची उगमस्थाने. तर बघा, मुळा मुठा या ही जी नदी आहे या नद्या पुणे जिल्ह्यामध्येच आहे, आणि उगम कोणत्या ठिकाणावरून होतो? तर बोरघाट, वेल्हे, तालुका वेल्हे या ठिकाणावर मुळा व मुठा या नद्यांचा उगम होतो. नंतर बघा, जसं मी सांगितलेलंच आहे याच्या आधीच्या स्लाइडमध्ये की भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो. नंतर बघा कुकडी नदी. तर कुकडी नदीचा जो उगम होतो तो होतो नवेखेडी, तालुका जुन्नर या ठिकाणावरून या नदीचा उगम होतो. पुढची नदी बघा, तर ती आहे इंद्रायणी. तर इंद्रायणी या नदीचा उगम कुरवंडे, लोणावळा या ठिकाणावरून होतो. घोड नदीचा उगम सह्याद्री पर्वतावरून होतो. त्याचबरोबर नीरा नदीचा जो उगम आहे तो शिरगाव, तालुका भोर या ठिकाणावरून होतो. ठीक आहे. हे जे असे प्रश्न असतात ना, आपल्याला जोड्या लावा या फॉर्मॅटमध्ये विचारल्या जातात, त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नद्या आणि त्यांचा उगम. ठीक आहे. ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत ते आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. पुढे बघा, संगमस्थळे. तर या पुणे जिल्ह्यामध्ये काही नद्यांची संगमस्थळे आहेत, तर आपण बघून घेऊया. तर रांजणगाव या ठिकाणी भीमा, मुळा आणि मुठा या नद्यांचं संगमस्थळ आहे. त्याचबरोबर पिंपळगाव या ठिकाणी भीमा आणि भामा नदीचं संगमस्थळ आहे. तुळापूर या ठिकाणी भीमा आणि इंद्रायणी या नदीचं संगमस्थळ आहे. निळा आणि वेळवंडी नदी या नद्यांचं जे संगमस्थळ आहे ते भोर या ठिकाणी आहे. नीरा व कुऱ्हा या नदीचं संगमस्थळ जे आहे ते आहे सोनगाव आणि बारामती या ठिकाणी या नदीचं संगमस्थळ आहे. शिरूर या ठिकाणी घोड व कुकडी ही नदी या दोन नद्याचं संगमस्थान आहे. त्याचबरोबर नीरा व नरसिंहपूर हे जे ठिकाण आहे हे भीमा आणि नीरा या दोन नद्यांचा या ठिकाणी संगम होतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण संगमस्थळे बघितलेले आहे पुणे या जिल्ह्यातले. नंतर बघा, या जिल्ह्यामध्ये काही खनिज संपत्ती म्हणजे जास्त नाही आढळत पण आढळते. तर खनिज संपत्ती कोणकोणती आढळते? तर जिप्सम, ॲस्बेस्टॉस आणि बांधकामासाठी लागणारा दगड ही जी खनिज संपत्ती आहे ही पुणे जिल्ह्यामध्ये आढळते. जिप्सम, ॲस्बेस्टॉस आणि बांधकामासाठी लागणारा दगड. ठीक आहे. नंतर बघा, या जिल्ह्यातली प्रमुख शेतकी उत्पादने हे कोणकोणती आहेत? कुठल्या जिल्ह्याची? तर पुणे जिल्ह्यामध्ये. तर पुणे जिल्ह्यामध्ये ज्वारीचं उत्पन्न घेतलं जातं. त्याचबरोबर भात, ऊस, बाजरी, मका, भुईमुंग, त्याचबरोबर डाळी व भाजीपाला या ठिकाणी ही जी आहे शेतकी उत्पादने ही घेतली जातात. प्रमुख शेतकी उत्पादने हेच आहे: ज्वारी, भात, ऊस, बाजरी, मका, भुईमुंग, डाळी आणि भाजीपाला. नंतर बघा, नंतरचा पॉईंट, तर या
जिल्ह्यामध्ये काही प्रमुख धरणे सुद्धा आहेत पुणे जिल्ह्यामध्ये, तर ते कोणकोणते आपण बघूया पुढे. मुळशी हे मुळा नदीवर धरण आहे, हे सुद्धा याच ठिकाणी आहे. त्याचबरोबर खडकवासला धरण आहे, पानशेत धरण आहे, पिंपळगाव आहे, डिंबे आहे, भाटघर आहे, चासकमान आहे हे धरण, वरसगाव धरण आहे, त्याचबरोबर जोग सुद्धा धरण आहे, जोगा. ठीक आहे. ही जी सगळी धरणे आहेत ही पुणे जिल्ह्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी आहे प्रमुख धरणे आहे कोणती, तर मुळशी, खडकवासला, पानशेत वगैरे हे जे आहे एक्झाममध्ये वारंवार याच्यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. नंतर बघा पुणे जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण हे कोणकोणते आहे त्या जिल्ह्यामध्ये. एक म्हणजे लोणावळा आणि खंडाळा, हे दोन्ही जे आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये येते आणि हे थंड हवेचे ठिकाण आहे या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. नंतर बघा या पुणे या जिल्ह्यामध्ये काही डोंगर टेकड्या आहेत, तर त्यांची नावे आपण बघून घेऊया. हरिश्चंद्रगड, शिंगी, ताम्हिणी, तसुबाई, पुरंदर, अंबाला आणि सह्याद्री या ज्या डोंगर टेकड्या आहेत या पुणे जिल्ह्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. डोंगर आहे आणि काही टेकड्या आहेत. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही प्रमुख शिखरे सुद्धा आहेत. तर बघा पुणे जिल्ह्यामध्ये तोरणा हे आहे, त्याचबरोबर रायश्वरी 1337 मीटर आहे हे शिखर, त्याचबरोबर राजगड 1376 मीटर आहे आणि ताम्हिणी 1226 मीटर. ही जी शिखरे आहेत तर ही आहे पुणे जिल्ह्यामध्ये शिखरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे यांचे जे आहे उंची सुद्धा दिलेली आहे, 1404 मीटर तोरण्याची उंची आहे. नंतर बघा ऐतिहासिक किल्ले सुद्धा या जिल्ह्यामध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळतात पुणे जिल्ह्यामध्ये. आणि महत्त्वाचे ते म्हणजे सिंहगड, राजगड, पुरंदर आणि तोरणा हे जे किल्ले आहेत हे पुणे जिल्ह्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. नंतर बघा आदिवासी जमाती या जिल्ह्यामध्ये आढळते का, तर हो. तर या पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ठाकर, कातकरी आणि महादेव कोळी या ज्या सगळ्या आदिवासी जमाती आहेत त्या आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. ठाकर, कातकरी आणि महादेव कोळी या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आदिवासी जमाती. पुढे बघा पुणे येथील अन्य स्थळे म्हणजे काही महत्त्वाची स्थळे आहेत ती सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा विश्रामबाग वाडा आहे या ठिकाणी, त्याचबरोबर सारसबाग आहे तुम्हाला माहीतच आहे, महात्मा फुले म्युझियम सुद्धा पुणेच या ठिकाणी आहे, राजा केळकर संग्रहालय आहे, वेधशाळा सुद्धा आहे, शिंदे छत्री म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी, पेशवे पार्क आहे, प्राणी संग्रहालय आहे, सर्पोद्यान आहे, फिल्म सिटी व टीव्ही इन्स्टिट्यूट आहे आणि त्याचबरोबर नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे सुद्धा याच ठिकाणी आहे. तर ही जी आहे काही महत्त्वाची इतर स्थळे आहेत. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही लेणी व शिल्पस्थाने सुद्धा आहेत ते आपण बघून घेऊया. तर या पुणे जिल्ह्यामध्ये गणेश लेणी आहे, मानमोडी, भीमाशंकर, कारले, भाजे, वेडसा हे जे सगळे आहेत हे लेणे आहेत. त्याचबरोबर घोरवडेश्वर, पाताळेश्वर, भुलेश्वर, मोहरी, पांडेश्वर, लेणी, भापकर ही जी सगळे आहे शिल्पस्थाने आणि लेण्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पुणे जिल्ह्यामध्ये. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य सुद्धा आहे पुणे जिल्ह्यामध्ये. तर ते कोणकोणते महत्त्वाचं म्हणजे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान या जिल्ह्यामध्ये आहेत, त्याचबरोबर मयुरेश्वर अभयारण्य आहे आणि या अभयारण्यामध्ये मोर आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. तर हे मोराचं अभयारण्य आहे आणि तारलुका बारामती या ठिकाणी हे जे आहे अभयारण्य आहे आणि हे जे अभयारण्य आहे 1997 मध्ये सुरू झालेलं आहे. नंतर बघा भीमाशंकर अभयारण्य आहे या ठिकाणी, या अभयारण्यामध्ये प्रामुख्याने शेकरू हे बघायला मिळतात. आंबेगाव तालुक्यामध्ये येतं हे अभयारण्य आणि 1985 मध्ये हे सुरू झालेलं होतं. नंतर बघा ताम्हिणी, तर ताम्हिणी या अभयारण्यामध्ये फुलपाखरू प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. तालुका मुळशी या ठिकाणी हे अभयारण्य आहे आणि 2013 मध्ये हे अभयारण्य या अभयारण्य म्हणून याला स्थान मिळालेलं होतं, मान्यता मिळालेली होती. अशा प्रकारे आपण या जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य सुद्धा बघितलेले आहे. पुढे बघा विशेष माहिती आपण बघून घेऊया, म्हणजे त्या जिल्ह्याच्या बद्दल काही विशेष माहिती आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया, कारण की ही जी विशेष माहिती आहे ही आपल्याला मल्टी लायनर या प्रश्नामध्ये विचारल्या जातात, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. पुणे हे शहर विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे, आपल्याला माहीतच आहे. त्याचबरोबर पेशव्याची राजधानी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा हे शहर परिचित आहे, प्रसिद्ध आहे. काय, पुणे हे शहर विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर पेशव्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. तिसरं म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे पुणे हे शहर. ठीक आहे. नंतर बघा राष्ट्रकूट राजवटीमध्ये या गावाचा पुनवडी नावाने उल्लेख झालेला होता. नंतर पुण्य आणि पुण्य या शब्दावरून पुणे हे नाव पडलेले होते असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. नंतर बघा भीमाशंकर हे भारतातील
ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग पुणे या जिल्ह्यामध्येच आढळते. ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंग असतात ना, त्या ज्योतिर्लिंगापैकी एक हे भीमाशंकर आहे आणि भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातच आहे. ठीक आहे. तर एक ज्योतिर्लिंग या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नंतरचं पॉईंट म्हणजे मोरेश्वर हे जे आहे गणपती, तर मोरगाव या ठिकाणी मोरेश्वर गणपती आहे. ओझर या ठिकाणी विघ्नेश्वर गणपती आहे. थेऊर इथे चिंतामणी आहे. रांजणगाव येथे महागणपती आहे. लेण्यांद्री इथे गिरिजात्मक आणि ही अष्टविनायकीची स्थाने हे पुणे जिल्ह्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. ही जी अष्टविनायक आहे ना, ही पुणे जिल्ह्यामध्येच आपल्याला अष्टविनायकाची स्थानापैकी 5 जे ठिकाण आहे अष्टविनायकपैकी ते पुणे जिल्ह्यातच आहे. त्याच्यामुळे हा खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की 8 गणपतीपैकी अष्टविनायकापैकी 5 जे अष्टविनायक आहे हे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्येच पाहायला मिळतात, याच ठिकाणी आहे. नंतरचा पॉईंट बघा, संत ज्ञानेश्वरांनी इंद्रायणी काठी वसलेल्या आळंदी या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा पाया घातलेला होता. त्याचबरोबर देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी वास्तव्य करून या ठिकाणी संप्रदायाचा कळस उभारला होता. ठीक आहे. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी, तर इंद्रायणी काठी वसलेल्या आळंदी या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा पाया घातलेला होता. त्याचबरोबर देहू या ठिकाणी संत तुकारामांनी वास्तव्य करून संप्रदायाचा कळस उभारलेला होता. ठीक आहे. या 2 ठिकाणावरून तुम्ही जे आहे कन्फ्युजन न होता व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. आळंदी संत ज्ञानेश्वर आणि देहू संत तुकाराम. ठीक आहे. नंतरचं पॉईंट बघा, 1917 साली स्थापन झालेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने महाभारताची संपूर्ण संशोधित प्रत तयार करण्याचे प्रचंड काम हे पूर्ण केलेले आहे. ठीक आहे. हे जे एक्झामच्या दृष्टीने ना महत्त्वाचं आहे. नंतरचा पॉईंट बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यामध्ये झालेला होता आणि हे सुद्धा ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. नंतरचा पॉईंट बघा, पुणे शहराच्या मध्यावर मुठा नदीकाठी पहिला बाजीराव पेशवानी शनिवारवाडा 1730 मध्ये बांधलेला होता. ठीक आहे. शनिवारवाडा कधी बांधण्यात आलेला होता, तर 1730 मध्ये कोणी बांधलेला होता, तर पहिल्या बाजीराव पेशवानी बांधलेला होता आणि पुणे शहराच्या मध्यावर मुठा नदीकाठी हा जो आहे पेशव्याचा शनिवारवाडा आहे. ठीक आहे. नंतरचा पॉईंट बघा, आगाखान पॅलेस या ठिकाणी महात्माजींना स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी स्थानबद्ध करून ठेवलेले होते. महात्माजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी याच ठिकाणी निधन पावलेलं होतं. निधन याच ठिकाणी झालेलं होतं. त्याची समाधी आगाखान पॅलेसच्या आवारात आहे. ठीक आहे. कस्तुरबा गांधी यांची समाधी आगाखान पॅलेसच्या आवारामध्ये आहे. नंतरचा पॉईंट बघा, सासवड या ठिकाणी संत सोपानदेवाची समाधी आहे आणि त्याचबरोबर त्याच्या जवळच पुरंदर किल्ला सुद्धा आहे. पुढे बघा, जेजुरी या ठिकाणी श्री खंडोबाचे देवस्थान सुद्धा आहे. ठीक आहे. अत्यंत प्रसिद्ध असे देवस्थान आहे. उरुळी कांचन या ठिकाणी सुप्रसिद्ध निसर्गोपचार केंद्र सुद्धा आहे. उरुळी कांचन या ठिकाणी सुप्रसिद्ध निसर्गोपचार केंद्र सुद्धा आहे. नंतरचा पॉईंट म्हणजे आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आहे आणि याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. नंतर बघा, आळंदी, तर आळंदी या ठिकाणी इंद्रायणीच्या काठी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, आपल्याला माहीतच आहे. त्याचबरोबर चाकण या ठिकाणी भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे या ठिकाणाचा आणि त्याचबरोबर या ठिकाणी कांद्याची बाजारपेठ सुद्धा या ठिकाणाची, चाकण या ठिकाणाची अत्यंत प्रसिद्ध अशी कांद्याची बाजारपेठ आहे. नंतर बघा, राजगुरुनगर, तर राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा राजगुरूंचे हे गाव आहे. राजगुरुनगर जे आहे ते हुतात्मा राजगुरूंचे गाव आहे. नंतर बघा, लोणावळा, तर या ठिकाणी कारलेभाजी लेणी सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध आहे. कारलेभाजी जे लेणी आहेत त्या लोणावळा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर नाविक प्रशिक्षण केंद्र सुद्धा या लोणावळा या ठिकाणी आहे आणि देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यातील आर्वी या ठिकाणीच आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही जी व्यवस्थित आपण या ठिकाणची माहिती बघितलेली आहे. नंतर बघा, आणखी सुद्धा आहे, तर पुण्यामध्ये शिक्षण विभागाचे संचालनालय आहे, आपल्याला माहीतच आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे, जे आपले मार्कशीटवर असतं, तुम्हाला माहीतच आहे. नंतर बघा, महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ सुद्धा पुणे याच ठिकाणी आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था सुद्धा पुणे याच ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे या ठिकाणी आहे.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ पुणे याच ठिकाणी आहे आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे याच ठिकाणी आहे. आणि या ज्या सगळ्या महत्त्वाच्या संस्था आहेत, या सगळ्या महत्त्वाच्या संस्था किंवा महत्त्वाचं ठिकाण हे पुणे याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या पुणे जिल्ह्याची व्यवस्थित माहिती बघितलेली आहे. काही मिस्टेक असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि काही जर माहिती आणखी जर राहिली असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.